सासूबाई, आज प्लीज तुम्ही काही बोलू नका. आज मला बोलायचंय. तुम्ही फक्त ऐकून घ्या. तुम्हाला काय वाटतं, वेगळं होऊन आम्ही खूप आनंदात आहे. असं एकत्र राहून रोज भांडणं होण्यापेक्षा वेगळं राहून आनंदात राहू, यासाठीच तर वेगळे झालो ना आपण. मग तरी पण का हॅपी नाहीये आपण? नुकतीच दिवाळी झाली, तुमच्या आणि बाबांचे फोटो बघितले. खूप वाईट वाटतं असं एका घराच्या 2 दिवाळी होताना. घरचा गणपती जेव्हा व्हिडिओ कॉलवर दाखवायची वेळ येते ना, तेव्हा आम्हाला पण खूप वाईट वाटतं. मला माहितीये हो, नातवाला असं फक्त व्हिडिओ कॉल आणि फोटोवरती मोठं होताना बघताना तुम्हाला खूप त्रास होत असेल. तोही मला दिसतो हो. मोठ्यांच्या या भांडणामध्ये त्या लहान बाळाचं बालपण निघून गेलं, जे दिवस परत कधीच येणार नाही. त्याचं पहिलं चालणं, त्याचा पहिला शब्द. ताई येतात तो हक्कानं तुमच्याकडं, तुम्ही पण जाता. एका नातवाला असं प्रेम मिळतंय आणि एक नातू आजी आजोबांपासून लांब आहे. खूप वाईट वाटतं हो. ताईंच्या घरी तरी तुम्ही हक्काने जाऊ शकत नाही, राहू शकत नाही. हे तर तुमचं हक्काचं घर आहे हो. प्रत्येक वेळी मला ताईशी कंपेअर केलं जात आहे. मला सांगा, मी असं काय केलंय? तुम्ही ताईला एवढं डोक्यावरती घेऊन नाचता आणि माझा एवढा रागराग करता. मी केलंय तरी काय असं? मला खरंच कळत नाही. तुम्ही ताईंचं ऐकून ताईंना खुश करण्यासाठी आपलं रिलेशन का खराब करताय? अहो, ताई तर पाहुण्या आहेत. आयुष्यभर आपल्याला सोबत राहायचंय. आज ताईला न विचारता तुमच्या मनाला विचारा की खरंच मी इतकी वाईट आहे का? शांत विचार करा आणि मग मला फोन करा. मी तुमच्या फोनची नक्की वाट बघेन. काश हा मी फोन खरंच लावला असता, सगळं बोलू शकले असते हे.